पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण या घटकातील उपघटक संख्या यावर आधारित सराव संच 2.3 मधील प्रश्नांचे स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण हा दुसरा घटक याविषयी आपण या व्हिडिओच्या भागामध्ये माहिती पाहणार आहोत। वर्गीकरण या घटकात शब्दसंग्रह, संख्या, आकृत्या हे उपघटक येतात। या प्रश्न प्रकारात साम्य असणारे 4 घटक दिलेले असतात। त्यापैकी 3 घटकात तंतोतंत साम्य असते। ते साम्य ओळखून विसंगत घटक शोधावा लागतो। संख्या या तिसऱ्या उपघटकात दिलेल्या प्रश्नांच्या 4 संख्यांपैकी 3 संख्या त्यांच्यातील साम्यामुळे एका गटात मोडतात, एक संख्या गटात बसत नाही। दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंकामधील फरक, समविषम संख्या, वर्ग, वर्गमूळ संख्या, घन, घनमूळ संख्या, क्रमवार संख्या, पाड्यातल्या संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या, अपूर्णांकांच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करावा। 1 ते 20 पर्यंतचे पाढे, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन आणि 1 ते 100 यामधील मूळ संख्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 2.3 संख्या या घटकातील हा सराव संच यामधील प्रश्न क्रमांक 1 आपण सोडवित आहोत। या ठिकाणी या 4 संख्या आपल्याला दिसत आहेत, 13, 33, 63 आणि 93। बघा, यामध्ये 33, 63 आणि 93 या तीनही संख्या 3ने विभाज्य संख्या आहेत, 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत। आपल्याला 3ची कसोटी माहीत आहे। संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य असते, हे आपणास माहीत आहे। 3 + 3 6, 6 3ने विभाज्य आहे म्हणजे 33 संख्या 3ने विभाज्य आहे। 6 आणि 3 9 म्हणजे ही पण 3ने विभाज्य आहे। 9 आणि 3 12 ही पण 3ने विभाज्य आहे। पण 13 ही संख्या मूळ तर आहेच आणि 3च्या पाड्या या 3 + 1 4 ही 3च्या पाड्यातील संख्या नाही, म्हणून ही संख्या या ठिकाणी वेगळी आहे। म्हणून आपण उत्तरपत्रिकेमध्ये 1 क्रमांकाचा पर्याय, प्रश्न क्रमांक 1चा 1 क्रमांकाचे पर्यायाचे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण याचे उत्तर नोंदवणार आहोत। यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघा, 49, 64, 81 आणि 25 या 4ही संख्या या पूर्ण वर्ग संख्या आहेत। आपण त्यांचे वर्गमूळ काढून घेऊ। 49 हे 7 या संख्येचा वर्ग आहे। 64 ही 8चा वर्ग आहे। 81 ही 9 या संख्येचा वर्ग आहे 81 आणि 25 ही 5चा वर्ग आहे। आता या संख्यांचं आपण निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येतं की ही संख्या आणि ही संख्या म्हणजे 7, 9 आणि 5 या संख्या विषम संख्या आहेत आणि फक्त 8 ही संख्या अशी आहे जी समसंख्या आहे। म्हणून या ठिकाणी 49 ही विषम संख्येचा वर्ग आहे, 81 ही 9 या विषम संख्येचा वर्ग आहे, 25 ही 5 या विषम संख्येचा वर्ग आहे, तर 64 ही 8 या समसंख्येचा वर्ग आहे। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा वेगळा या प्रश्न क्रमांक 2 मध्ये आहे। म्हणून या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 2 समोरील 2 क्रमांकाचे वर्तुळ हे उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर दिसतो आहे, 31, 41, 51 आणि 61। आता यामध्ये आपल्याला काय संबंध दिसणार आहे, तर मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा संबंध याच्यामध्ये आहे। 31, 41 आणि 61
या 3 संख्या या मूळ संख्या आहेत, तर 51 ही संख्या अशी आहे जी संयुक्त संख्या आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे आपण उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवत असताना 3 प्रश्नासमोरील 3 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत. यानंतरचा चौथा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे. प्रश्न बघा, यामध्ये पर्याय काय काय आहेत? 63, 54, 76 आणि 81. या प्रश्नांमध्ये काय संबंध दिसतो आहे तो आता आपण शोधणार आहोत. आपण संख्येतील अंकांची बेरीज करून बघूया. 6 अधिक 3 याची बेरीज होते 9. 5 अधिक 4 याचीही या दोन्ही अंकाची बेरीज होते 9. 7 आणि 6 याची बेरीज मात्र 13 होते. आणि 8 अधिक 1 9. बघा, अंकांची बेरीज केली असता यातील 3 संख्यांच्या अंकांची बेरीज ही 9 आहे, तर फक्त तिसऱ्या क्रमांकाची जी संख्या आहे त्यातील अंकांची बेरीज ही 13 आहे. म्हणून हा तिसरी संख्या, तिसरा पर्याय या मध्ये वेगळा असल्यामुळे आपण उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवत असताना 4 क्रमांकाच्या प्रश्नासमोरील 3 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण हे उत्तर नोंदवणार आहोत. यानंतरचा 5वा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे. बघा, यामध्ये 59, 79, 37 आणि 29 अशा 5 संख्या आपल्याला दिसत आहेत. यांचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येतं की 59 या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे, 79च्या एकक स्थानी 9 आहे आणि 29च्या एकक स्थानी सुद्धा 9 आहे. फक्त 37च्या एकक स्थानावरती 7 आहे आणि या 4ही संख्या या मूळ संख्या आहेत. 4ही संख्या मूळ संख्या असताना फक्त 37 ही अशी संख्या या ठिकाणी घेतलेली आहे ज्या ठिकाणी ज्याचा एकक स्थानावरती 7 हा अंक आहे. म्हणून या प्रश्नामध्ये 3 क्रमांकाचा पर्याय हा वेगळा होतो. म्हणून आपण प्रश्न क्रमांक 5 समोरील 3 क्रमांकाचे वर्तुळ हे उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 6 चे 4 पर्याय बघा. 36, 49, 46 आणि 81. यामध्ये 36 पूर्णवर्ग संख्या आहे, 49 पूर्णवर्ग संख्या आहे, 46 नाही आणि 81 ही एक पूर्णवर्ग संख्या आहे. यामुळे 36, 49 आणि 81 या पूर्णवर्ग संख्या असल्यामुळे सारख्या आहेत, तर 46 ही पूर्णवर्ग संख्या नसल्यामुळे या ठिकाणी वेगळी संख्या आहे. म्हणून आपण प्रश्न क्रमांक 6चे योग्य उत्तर म्हणून पर्याय क्रमांक 3चे वर्तुळ हे उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळी करून आपण नोंदवणार आहोत. यानंतर 7वा प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय आपल्यासमोर दिसत आहेत. 42, 30, 74 आणि 56. बघा, यामध्ये दिसणाऱ्या संख्या या विशिष्ट चढत्या क्रमानं संख्या आहेत. सर्वात लहान संख्या ती 30 आणि त्यामध्ये ज्यावेळेस आपण 12 हा अंक मिसळतो त्यावेळेस पुढची संख्या म्हणजे 42 ही संख्या आपल्याला मिळते. यानंतर ज्यावेळेस 42 या संख्येमध्ये आपण 14 ही संख्या मिसळतो त्यावेळेस बघा आपल्याला पुढची संख्या म्हणजे 56, चढत्या क्रमाने पुढची संख्या 56 ही आपल्याला मिळते. आपण या ठिकाणी 12 मिसळलेत, या ठिकाणी 14 मिसळलेत आणि आता यामध्ये 56मध्ये 16 मिसळायला हवेत, त्यावेळेस आपल्याला पुढची संख्या मिळायला हवी. बघा, 6 दुनी 12 आणि 5, 6 आणि हात चालले 72 ही संख्या आपली चौथी असायला पाहिजे, पण या ठिकाणी 74 ही संख्या आहे, म्हणजे ही संख्या या ठिकाणी चुकीची आहे. म्हणून आपण या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 3 हे चुकीचा पर्याय असल्यामुळे 7 क्रमांकाच्या प्रश्नासमोरील पर्याय क्रमांक 3चे वर्तुळ हे आपण उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8मध्ये बघा 3, 9, 13
आणि 17. यामध्ये 3 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे. 9 ही संयुक्त संख्या असल्यामुळे या ठिकाणी ही संख्या वेगळी आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 हे 8 क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर आपण भरीव काळे करून ते नोंदवणार आहोत. यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. पहिला पर्याय 25, दुसरा 66, तिसरा 49 आणि चौथा 64. बघा, 25, 49 आणि 64 या तिन्ही पूर्णवर्ग संख्या आहेत. तर 66 ही पूर्णवर्ग संख्या नसल्यामुळे हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे. म्हणून आपण 9 क्रमांकाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2चे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत. यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 बघा. 212, 313, 414 आणि 615 प्रत्येक संख्येचं आपण निरीक्षण केलं असता पहिला आणि शेवटचा अंक सारखा आहे आणि आतमध्ये 1 अंक आहे. या ठिकाणी 3, 3 आणि मध्यभागी 1, 4, 4 आणि मध्यभागी 1. या ठिकाणी 5, 5 आणि मध्यभागी 1 असायला हवं होतं, पण या ठिकाणी 6 असल्यामुळे हा पर्याय या ठिकाणी वेगळा दिसतो आहे. म्हणून आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उत्तरपत्रिकेमध्ये 10व्या क्रमांकाचं प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4चे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण नोंदवणार आहोत. प्रश्न क्रमांक 11चे 4 पर्याय बघा. पहिला पर्याय 4321, 5433, 6006 आणि 2322. या संख्यामध्ये आपण या संख्या 3ने विभाज्य आहेत का हे संबंध पाहणार आहोत. पहिल्या संख्या जी संख्या आहे त्याच्या अंकांची आपण बेरीज करणार आहोत, कारण आपल्याला 3ची कसोटी माहीत आहे. संख्येतील अंकांची बेरीज केल्यानंतर ती जर बेरीज 3च्या पाड्यातील असेल किंवा 3ने विभाज्य असेल तर या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. ही 3ची कसोटी आपल्याला माहीत आहे. 4 आणि 3 7, 8 9 आणि हे 10 याची बेरीज ही 10 झाली. 10 ही संख्या 3च्या पाड्यातली नसल्यामुळे ही संख्या 3ने विभाज्य नाही. 5 आणि 4 9, 3 12 आणि 3 15. 15 ही संख्या 3च्या पाड्यात असल्यामुळे ही पूर्ण संख्या 3ने विभाज्य आहे. 6006 म्हणजे 6 आणि 6 12. 12 ही संख्यासुद्धा 3च्या पाड्यातली असल्यामुळे 6006 ही पूर्ण संख्या 3ने विभाज्य आहे. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. 9 ही संख्या 3च्या पाड्यात असल्यामुळे 2322 ही पूर्ण संख्यासुद्धा 3ने विभाज्य आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की दुसऱ्या क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांकाची आणि चौथ्या क्रमांकाची संख्या ही 3ने विभाज्य आहे. फक्त पहिली संख्या ही 3ने विभाज्य नसल्यामुळे या ठिकाणी ही संख्या वेगळी आहे. म्हणून 11 क्रमांकाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तरपत्रिकेमध्ये 11 समोरील 1 क्रमांकाचे वर्तुळ आपण भरीव काळे करून ते उत्तर नोंदवणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 12 बघूया. यामध्ये पहिली संख्या आहे 448, दुसरी संख्या आहे 248, तिसरी 224 आणि चौथी 336. यांच्यामध्ये काय संबंध दिसतो आहे तर पहिल्या 2 अंकांची बेरीज केली असता तिसरा अंक आपल्याला मिळतो. 4 अधिक 4 8. या ठिकाणी बघा 2 अधिक 4 उत्तर 6 यायला हवं, या ठिकाणी 8 आहे. 2 अधिक 2 4 हे पण बरोबर आहे आणि 3 अधिक 3 6 हे पण बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 2 अंकांची बेरीज केली असता तिसरा अंक या ठिकाणी आणि या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये मिळत आहे. पण दुसऱ्या पर्यायामध्ये मात्र हा संबंध नाही. म्हणून आपलं 2 क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. 12 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य पर्याय म्हणून आपण 2 क्रमांकाचे वर्तुळ हे उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करून आपण नोंदवणार आहोत. यानंतरचा 13वा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे. बघा काय आहे. 624 पहिली संख्या, दुसरी 844, तिसरी 826 आणि चौथी 724. बघा यामध्ये पहिली संख्यातून दुसरी संख्या वजा करणार आहोत.
6मधून 2 वजा केल्यानंतर 4 हा अंक आलेला आहे। यामध्ये 8मधून 4 वजा केल्यानंतर हे शेवटचा अंक 4 आलेला आहे। या ठिकाणी तिसरा बघा, 8मधून 2 वजा केले 6 आलेले आहेत आणि चौथ्या पर्यायामध्ये मात्र 7मधून 2 वजा केल्यानंतर इथं 5 यायला हवेत, ते 4 आहेत। म्हणजे हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे, म्हणून आपण 13 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणून 4 क्रमांकाचे वर्तुळ हे उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करणार आहोत। 14वा प्रश्न यामध्ये अपूर्णांक आपल्याला दिसतो आहे। यात काय संबंध बघा आहे बघा, 11/14 म्हणजे 14मधून ज्यावेळेस 11 किंवा 11 आणि 14 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 3चा आहे। 13 आणि 16 याच्यामध्ये देखील फरक 3चा आहे। 19 आणि 21 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा। आणि 15 आणि 18 यामध्ये 3चा फरक आहे। म्हणजे या ठिकाणी छेद आणि अंश यांच्यामधील फरक 3चा, या ठिकाणी देखील 3चा आणि या ठिकाणी देखील 3चा आहे। फक्त पर्याय क्रमांक 3मध्ये तो फरक 2 आहे, म्हणून 14 क्रमांकाचा प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। म्हणून आपण उत्तरपत्रिकेमध्ये 14 समोरील 3 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करणार आहोत। आता शेवटचा प्रश्न या सराव संचामधील 15वा प्रश्न बघा। यामध्ये देखील अंश आणि छेद दिसतो आहे। या ठिकाणी आपल्याला अंशाची आणि छेदाची बेरीज करणार आहोत। 9 + 1 10, 8 + 2 10, 7 + 3 10 आणि 5 + 4 9। या ठिकाणी पहिल्या पर्यायात अंश आणि छेदाची बेरीज 10 आहे, दुसऱ्यामध्ये अंश आणि छेदाची बेरीज 10 आहे, तिसऱ्यामध्ये देखील 10 आहे। फक्त चौथ्या पर्यायामध्ये ती बेरीज 9 दिली आहे, म्हणून हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे। म्हणून आपण उत्तरपत्रिकेमध्ये 15 या प्रश्नासमोरील 4 क्रमांकाचे वर्तुळ हे काळे करून आपण हे उत्तर नोंदवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा संबंध या संख्या मालिकेमध्ये असतो आणि याच्यातील 3 पर्याय हे कुठल्या तरी बाबतीत समान असतात आणि एक पर्याय हा वेगळा असतो। या पद्धतीने आपण त्यांचा शोध घ्यायचा असतो आणि तो पर्याय आपण व्यवस्थित उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळा करून नोंदवायचा असतो। विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।